कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। या विरोधाला जागणाऱ्या उत्सव मूर्तीचा जन्म कृष्णाकाठी झाला. साल असेल 1937. पश्चिम महाराष्ट्र म्हटले की आपल्याला आठवतो सह्याद्री आणि कृष्णा कोयना. हा भाग तसा रगेल व जिद्दी माणसांचा प्रदेश. नाना पाटलांसारख्या क्रांतिकारकांनी कृष्णेचं पाणी ढवळून काढलं होतं. समाजात देशभक्तीची मोठी वावटळ उठवली होती. त्या पार्श्वभूमीवर श्री भार्गवराव परशुराम पवार यांचा जन्म झाला. 8व्या इयत्तेपासून कराडला टिळक हायस्कूलमध्ये प्रवेश मिळाला. कराड आमच्या बेलवडे गावापासून 10 किलोमीटर लांब होते. सायकलवर 10 किलोमीटर रोज प्रवास करावा लागे. संध्याकाळी शाळा सुटल्यावर घरी आल्यानंतर शेतात वस्तीवर जनावरं असायची. त्यांची देखभाल करायला त्या ठिकाणी मुक्कामी असणारे चुलते यांचे जेवण घेऊन चालत जावे लागे. रात्री तेथेच मुक्काम करायचा. रानात सकाळी चुलत्यांना चहा करून देऊन नदीमध्ये अंघोळ करून सकाळी 9:30 वाजता सायकलवरून प्रवास करून 10 किलोमीटर लांब कराडला शाळेला जात असे. अशी रोजची दिनचर्या होती. पावसाच्या दिवसात कपडे भिजू नये म्हणून कपडे पिशवीत ठेवून जावे लागे. शाळेच्या गेट बाहेर परत कपडे घालून शाळेत जात असे. घरची गरिबी असल्यामुळे वापरासाठी एकच विजार व एकच शर्ट होता. ते रविवारी धुवून आठवडाभर वापरायचे. त्यांना इस्त्री म्हणजे तांब्यात विस्तव घालून इस्त्री करायची. एकदा 11वीची परीक्षा असताना त्याचा फॉर्म भरण्यासाठी 10 रुपयांची गरज होती. त्यावेळी एवढे पण पैसे नव्हते घरी. वडोली निळेश्वरचे पाहुणे यांना ही गोष्ट समजली. त्यांनी मला वडोली येथे बोलावले. त्यांचीही परिस्थिती नाजूकच होती. त्यांनी पण 2-4 ठिकाणी उधार उसनवारी करून ते पैसे गोळा केले. अशा अतिशय खडतर व प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले. कारण शिक्षण हेच आपली परिस्थिती बदलू शकेल हा विश्वास होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सुप्रसिद्ध वचन शिका व संघर्ष करा या वचनावर अढळ विश्वास होता. नाहीतर घरच्या लोकांना शिक्षणाचे महत्त्व नव्हते. त्यावेळी परिस्थितीप्रमाणे शेतीलाच जास्त महत्त्व होते. रोज सायकलवर 10 किलोमीटर जाणे परीक्षेच्या वेळी शक्य नव्हते. त्यामुळे 10वी व 11वीच्या परीक्षेपूर्वी 4 महिने आधी घारे बिल्डिंग शुक्रवार पेठ कराड येथे खोली घेऊन राहत होतो. त्याच इमारतीत खासदार श्रीनिवास पाटील यांचे वडीलही राहत होते. गावाकडून रोज जेवणाचा डबा दुधवाला घेऊन येत असे. कधी डबेवाला यायचा नाही त्यावेळी वाळलेल्या शिळ्या भाकरी चटणीबरोबर खाऊन आम्ही तो दिवस साजरा करत असू. कारण शिक्षण घ्यायचेच अशी जिद्द होती. अलीकडच्या भाषेत पॅशन होती. खोलीमध्ये एक स्टोव्ह, चहा, साखर व दूध एवढीच आमची पुंजी होती. आमची एक नातेवाईक शंकरराव पाटील हे यापूर्वीच इंजिनियर होऊन सरकारी नोकरीत होते. त्यांचा रुबाब हा मलाही इंजिनियर होण्याची प्रेरणा देऊन गेला. त्या काळी इंजिनिअरिंगला जाणारे कमीच असत. वकिलीचा बोलबाला त्यावेळी जास्त होता. 11वीचा निकाल लागण्यापूर्वीच सांगली येथे नवीन कोर्स चालू झाला होता. त्यावेळी पुणे व सांगली या 2 ठिकाणीच इंजिनिअरिंग कॉलेज होते. सांगली हे जवळ असल्यामुळे मी सांगलीला वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश घेतला. मी 1959 साली तिथून उत्तीर्ण झालो. पण निकाल लागण्यापूर्वीच मला इरिगेशन खात्यामध्ये माझी नियुक्ती झाली व माझे पहिले पोस्टिंग फलटण येथे झाले. त्यावेळी शेंतीचे कार्यक्षेत्र हे 30 किलोमीटरच्या परिघात असे. त्यामुळे सगळीकडे फिरावे लागे. त्यावेळी माझ्याकडे सायकलच असल्यामुळे हा सगळा प्रवास मला सायकलवरूनच करावा लागे. त्यामुळे मी 1962 साली पहिली मोटरसायकल जुनी बुलेट 2500 रुपयांना विकत घेतली. 1962 ते 1970 या काळात मी वेळापूर, निंबळक, माळुंग व माळशिरस या ठिकाणी काम केले. 1970 साली मला उपअभियंता म्हणून बढती मिळाली व वैराग बार्शी येथे नेमणूक झाली. वैरागला असताना सन 1972 मध्ये भीषण दुष्काळ पडला होता व त्यावेळी बहुतेक कामेही दुष्काळी मजुरांकडून करून घ्यावी लागत असत. त्यावेळी साधारण 5 ते 10 हजारापर्यंत दुष्काळी मजूर काम करत होते व त्यांच्याकडून तलावाच्या पायाची खुदाई करून घेणे चालू होते व टिपर लावून जेथे गरज असेल त्या ठिकाणी मटेरियल टाकले जात असे. त्यावेळी एका टिपरवर सुमारे 90 लोक लोडिंग करत असत. असे काही लेबर लोडिंग करत व काही खुदाई करत व ज्या ठिकाणी कडक मुरूम लागेल त्या ठिकाणी बुलडोझरने खुदाई केली जात असे. यावेळी दुष्काळी भागातील पुढाऱ्यांनी मोर्चा काढला व मशिनरी बंद करून लेबरकडूनच काम करून घेण्याची मागणी केली. त्यावेळी पोलीस खात्याकडून गुप्त माहिती मिळाली की मोर्चामधील लोक मशिनरी व दगडफेक करून मशिनरीचे नुकसान करणार आहेत. त्यावेळी DYSP व इतर पोलीस अधिकारी त्या ठिकाणी आले होते. मोर्चा आल्यानंतर भार्गवराव पवार यांच्या भोवती कडे केले होते. मोर्चातील पुढाऱ्यांनी मागणी केली की तुम्ही मशिनरी बंद ठेवा.
पण त्यांनी मशिनरी सकाळपासूनच बंद ठेवली होती, त्यामुळे ते शांत झाले. नंतर त्या पुढाऱ्यांना मी जेथे हार्ड मुरुमची खुदाई चालू होती तेथे नेले व कामगाराला हार्ड मुरुमाची खुदाई होत नाही हे दाखवून दिले व ही खुदाई न झाल्याने धरणाचे काम थांबत आहे ही बाब लक्षात आणून दिली व पुढारी यांचे समाधान होऊन त्यांनी मोर्चा परत नेला. त्यावेळी पोलीस डिपार्टमेंटचे लोक म्हणाले की साहेब, आपण परिस्थिती खूप चांगले हाताळली, त्यामुळे मोर्चा शांत झाला, नाहीतर मोर्चातील लोकांनी दगडफेक केली असती. वैरागवरून सन 1973 साली मढे वडगाव तालुका श्रीगोंदा येथे बदली झाली. येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत 10,000 लेबरकडून कॅनॉलची दुरुस्ती करून घेतली व त्यामुळे कॅनॉलची क्षमता 475 क्युसेक्सवरून 550 क्युसेक्स झाली. त्यानंतर सन 1947 साली ते माळशिरस येथे रुजू झाले. त्यानंतर सन 1977ला उजनी धरणाच्या बांधकामाच्या कामावर काम केले. नंतर सन 1981 साली चांदोली धरणाच्या प्रकल्पावर काम केले. सन 1983ला पंढरपूरला रुजू झाले. पंढरपूर येथे शेतकऱ्यांमध्ये शिस्त नसल्यामुळे शेतकरी जबरदस्तीने फाटे उघडून पाणी घ्यायचे व त्यामुळे खालच्या बाजूचे शेतकऱ्यांना पाणी मिळत नसे व पाण्याची लिंक न लागल्यामुळे पाणी जास्त वापर होऊन सुद्धा कमी क्षेत्र भिजल्यामुळे पाणी न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या असंख्य तक्रारी वरिष्ठ कार्यालयाला जायच्या. या तक्रारी थांबवण्याकरता काही शेतकऱ्यांची दंडेलशाही बंद करून त्यांना समान पाणी वापर करण्याची शिस्त लावून दिली व कमी पाण्यात जास्त क्षेत्र भिजू लागले व सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळू लागले. त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास बसल्यामुळे चोरून पाणी नेण्याची वृत्ती बंद झाली. तसेच रोजगार हमीतून पंढरपूर उपविभागातील कॅनॉल व त्यांचे उपफाटे दुरुस्त करण्याचे काम केले व त्यामुळे रोज 5 ते 7 हजार लोकांना काम उपलब्ध करून दिले. त्यावेळी सांगोल्याचे आमदार श्री गणपतराव देशमुख रोजगार हमीच्या माध्यमातून कालव्याच्या बाजूने केलेले वृक्षारोपणाची पाहणी करायला आले असताना त्यांनी मजुरांना बोलावून बाजूला घेऊन कामावर काही गैरप्रकार होत आहेत का याबद्दल चौकशी केली व कामावरून परत येत असताना श्री गणपतराव देशमुख त्यांना म्हणाले की तुम्हाला माहीत आहे की मी ऑफिसर लोकांना त्यांच्या चुका दाखवून धारेवर धरतो, पण मला तुम्ही जी आत्ता कामे केली आहेत ती पाहून तुम्हीही कामे तुमच्या स्वतःच्या घरातील कामे असल्यागत करत आहात असे दिसून येत आहे. यानंतर सन 1987 साली माळेगाव येथे रुजू झाले. त्यावेळी निराडावा कालवा हा 675 क्युसेक्स विसर्गाने चालत होता व त्याची लांबी 100 किलोमीटर असल्याने व त्यावर शेटफळ हा टेल टँक असल्याने व हा टँक पावसाळ्यात कालव्याने भरावा लागत असल्यामुळे निराडावा कालव्यावरील शेतकऱ्यांना 1 महिन्याचे अंतराने पाणी मिळत असे व त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असे. भार्गवराव पवार माळेगावला गेल्यानंतर त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने रोजगार हमीतील कामगार लावून त्यांच्या माळेगावच्या सब डिव्हिजन हद्दीतील निराडावा कॅनॉलची केलेली दुरुस्ती पाहून त्यावेळी आप्पासाहेब पवार, चव्हाण साहेब व भार्गवराव पवार हे सर्व उपस्थित असताना त्यांनी चव्हाण साहेब यांना सांगितले की या 5 किलोमीटरची जशी दुरुस्ती झाली आहे तशी संपूर्ण 100 किलोमीटरची लांबीच्या निराडावा कालव्याचे नूतनीकरण करून घ्यावे व त्याचा आराखडा बनवून पाठवण्याबाबत सूचना दिल्या. त्यावेळी श्री R.V. चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की आपण म्हटल्याप्रमाणे निराडावा कालव्याचे नूतनीकरण मी आपणास करून देतो, परंतु यासाठी आपण BP पवार यांचे माळेगाव सब डिव्हिजनमधील काम पाहून हे निर्देश दिले आहेत. त्या BP पवार यांना पुन्हा इरिगेशन विभाग कार्यकारी अभियंता पदावर नियुक्त करावे, म्हणजे हे काम तरी तडीस जाईल. त्यानंतर भार्गवराव पवार यांना पुन्हा इरिगेशन डिव्हिजनला कार्यकारी अभियंता म्हणून ॲडव्हान्स प्रमोशन देऊन त्यांची नियुक्ती केली गेली. त्यांनी नूतनीकरणाचा आराखडा 1 महिन्यात तयार करून मुख्यमंत्र्यापुढे सादर केला व त्यास मंजुरी मिळाली व सदर आराखड्याप्रमाणे निराडाव्या कालव्याची मूळची असलेली 750 क्युसेक्स ही क्षमता 950 क्युसेक्सपर्यंत वाढवण्यात आली व हे काम युद्धपातळीवर करून 2 वर्षात पूर्ण करण्यात आले व कालवा 950 क्युसेक्सनेवर चालवून त्याची चाचणी घेतली. त्यामुळे पूर्वी कालव्याच्या अपुऱ्या क्षमतेमुळे व दुरुस्ती नसल्यामुळे व भराव कमकुवत असल्यामुळे जो कालवा 670 क्युसेक्सने चालत होता तो 280 क्युसेक्स जादा क्षमतेने चालू लागला. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळोवेळी पाणी मिळू लागले व सर्व तक्रारी बंद झाल्या व मुख्यमंत्री यांनी श्री पवार साहेब यांच्या टीमचे कौतुक केले. नूतनीकरण चालू असताना कालव्याच्या कडेने शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले होते व कालव्याच्या भरावापर्यंत पिके होती. पूर्वीच्या हद्दीप्रमाणे अतिक्रमणे काढून त्या ठिकाणी नीलगिरी, सुरू, सागवान इत्यादी झाडांचे वृक्षारोपण केले. असे एकूण 2 वर्षात 100 किलोमीटरमध्ये 10 लाख वृक्षांची लागवड केली. आजही हे वृक्ष चांगल्या स्थितीत आहेत.
यावेळी मुख्यमंत्री यांनी जाहीर सभेत म्हणाले की वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी चांगले वृक्षारोपण कसे असावे हे बघण्यासाठी निराडावा कालवा ज्या बाजूने केलेले वृक्षारोपण येऊन बघावे असा खोचक टोला मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना लगावला होता. तत्कालीन पाटबंधारे मंत्री पदमसिंह पाटील यांनीही त्यांच्या उस्मानाबाद मतदारसंघातील पाटबंधारे अधिकारी यांना आम्ही केलेली निराडावा कालव्याच्या बाजूचे वृक्षारोपण बघून तसेच वृक्षारोपण उस्मानाबादच्या कालव्याच्या कडेने करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर सन 1992 मध्ये करवडी येथे रुजू झाले व सन 1995 साली रिटायर झाले. नंतर द्राक्षे व केळीची शेती केली. जैन इरिगेशन यांनी त्यांच्या जळगाव भागातील 2 बसेस भरून 100 शेतकरी त्यांची केळीची शेती बघायला पाठवली होती. आयडियल प्लॉट आहे म्हणून. तसेच जैन इरिगेशनच्या बुकलेटच्या कव्हर पेजवर त्यांच्या केळीच्या प्लॉटमधील 70 किलो वजनाचा केळीच्या घडाचा फोटो छापला होता. अशा या असामान्य कर्तृत्वान असलेल्या व्यक्तिमत्वास 90व्या वाढदिवसाच्या पवार कुटुंबीय, ग्रामस्थ, नातेवाईक व सर्व सहकारी यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा. तसेच त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद.